आषाढ महिना लागला की वेध लागतात ते पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाचे। विठ्ठल विठ्ठल अशा जयघोषात संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध होतं। वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही लोक पायी चालत आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी म्हणजे विठोबाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरला जातात। वारी म्हणजे पायी चालत जाणे आणि ही जी व्यक्ती जी वारी करते त्याला वारकरी असं म्हणतात। आज आपण जाणून घेऊया ह्याच वारकरी संप्रदायाबद्दल, त्यांच्या भक्तीबद्दल, त्यांच्या श्रद्धेबद्दल आणि त्यांच्या खाद्य संस्कृतीबद्दल पण। मग सुरू करूया आपल्या खाद्य संस्कृतीला। ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला येते। वारी करणारा तो वारकरी म्हणून ओळखला जातो। वारकरी संप्रदायात लहान मोठा, हिंदू मुस्लिम असा भेद नाही। विठ्ठल नामाच्या जपाने पुण्य मिळतं इतकीच भावना। पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत। पायी चालत जाण्याच्या या वारीची परंपरा पुष्कळ जुनी आहे असं म्हणतात। 13व्या शतकापासून ही परंपरा सुरू आहे असा उल्लेखही आपल्याला आढळतो। संतश्रेष्ठ ज्ञानदेव महाराजांच्या घराण्यात ही परंपरा होती। त्यांचे वडील देखील वारीला जात असत असा उल्लेख आपल्याला सापडतो। वारकऱ्यांमध्ये कोणत्याही धार्मिक कार्याची सुरुवात ही पुंडलिक वरदा हरी विठ्ठल अशा जयघोषाने केली जाते। असा जयघोष करत आणि अभंग गवळण म्हणत वारकरी उत्साहात पुढे चालत जात असतात। रिंगणांचा आनंद लुटून विश्रांतीसाठी सीताप कुटुंबियांच्या घरी ही दिंडी पोचलेली आहे। कौतुक याचं वाटतं की प्रत्येक दिंडीची एक सपोर्टिव्ह अशी सिस्टीम असते। त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांची राहण्याची ही सपोर्टिव्ह सिस्टीम काम करत असते। पण अनेकदा असं होतं की अनेक कुटुंबीय ह्या वारीला किंवा या दिंडीत सामील होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांची सेवा करण्यासाठी आपल्या घरातलं अंगण, आपलं घरदार या दिंडीसाठी, या माऊलींसाठी ते मोकळं करतात। आज सीताप कुटुंबियांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांनी त्यांचा जेवणाचा बेत आखला आहे। काय आहे तो आपण बघूया। सीतापी कुटुंबियांनी दिंडीचं स्वागत, त्याची आरती करून केलं। जरी चालून थकले असले तरी प्रत्येकात उत्साह दांडगा होता। काही जणांनी तालावर नाच केला आणि फुगड्या खेळल्या। आपल्याबरोबर माऊली आहे जे अनेक वर्ष दिंडीची सेवा स्वयंपाक करून करतात। त्यांनाच आपण विचारूया की आजचा त्यांचा काय खास बेत आहे ते। माऊली, आजचा काय खास बेत आहे? लापशीचा बेत आहे आजचा। लापशीचा? लापशी का केली जाते, म्हणजे काय त्याच्यात मागचं वैशिष्ट्य काय आहे? थोडं सखोल अन्न असते आणि तुपात भाजल्या जाते, गुळ टाकल्या जातं, खोबरं टाकलं जातं, विलायची, बडीशोप असा मसाला टाकला जातो। म्हणजे पचायला नाहीये? नाही आहे जड, पचायला हलकी आणि पौष्टिक असं हे अन्न असल्यामुळे थकल्या भागल्या आपल्या माऊलींना आपण हे खाऊ घालतो। यांची आरती झाली की आपण माऊलींशी संवाद साधू। माऊलींबरोबर आपल्याबरोबर आहे सीताप कुटुंबियातल्या वहिनी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आरती चालू आहे, आरतीशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। आज लापशी बनवली जाते आहे आपल्या सगळ्या माऊलींसाठी, जे थकून भागून विसाव्या करता सीताप कुटुंबियांच्या घरी आलेले आहेत। आपण माऊलींना विचारूया। आणि बाकीचा स्वयंपाक कसा असतो? बाकीचा स्वयंपाक साधा असतो, वरण पोळी भाजी काहीतरी। वरण पोळी। मग आज काय खास भाजी? आणि आज हे मिक्स भाजी आहे, बटाट्याची भाजी। बटाट्याची भाजी। आणि तुम्ही किती वर्ष या वारीत येताय? आम्ही इकडून तुकोबारा एकूण 8 वर्ष झालं आमचे। 8 वर्ष झाली वारी करताय? हो। आणि ताई, तुम्ही मला सांगा की तुम्ही वारीला जाऊ शकत नाही आणि म्हणून हा सगळा त्यांना विसावा देण्यासाठी आणि त्यांचं
सेवा करण्यासाठी हा तुम्ही कधीपासून चालू केलं हे? 8 वर्ष झाली आहेत. मला सांगा याच्यात काय काय टाकलं? याच्यात तूप टाकलं गावरानी, हां, खोबरखीस टाकलं, खोबरा आणि या गव्हाच्या विलायची. कण्या आहेत, गव्हाच्या कण्या आहेत. हा. बरं, लापशी का खाल्ली जाते? लापशी पचन क्रियाला सोपी जाते. पचनाला सुकी हा, आणि चवदार असते. अच्छा. हा, आणि आता ह्याच्यात काय पडणार आहे? म्हणजे याच्यात आता भाजून झालेलं आहे. हा, तर याच्यात काळं पाणी टाकायचं अगोदर. अच्छा. आणि गुळाचा पाक टाकायचा. अच्छा. हा, द्या पाणी टाकून, खोबरं टाकायचं. टाकत खोबरं टाकून द्या. हे खोबऱ्याचे की काप टाकलेले आहेत? हा, ती साधीच टाकलाय. हा, ही बडीशोप इलायची आहे. अच्छा. हा, टाका. पूर्ण टाकून मला. हा, पूर्ण टाकून द्या. हे हा, तूप आहे. तूप आहे. हा. गेली किती वर्ष तुम्ही स्वयंपाक करताय? स्वयंपाकाला मी बऱ्याच वर्षापासून करतो ताई स्वयंपाक. माऊलीच्या सोहळ्यात होतो. अच्छा. हा, 20 वर्ष तिकडून. माऊलीच्या सोहळ्यात असणं हा, म्हणजे काय हे आधी आम्हाला सांगा. हा, माऊली ज्ञानेश्वर माऊलीच्या सोहळ्यात पारंपरिक चालत आलेले आहेत. अच्छा. म्हणून आम्हाला थोडं हे वाटलं त्याच्यात. 20 वर्ष तिकडून चाललो. हां हां. अगोदर हैबत बाबा अर्पळकराच्या दिंडीत चाललो होतो मी 5 वर्षे. अच्छा. आणि त्याच्यानंतर प्रसाद महाराज मांगणगावकराच्या दिंडीत आलो. अच्छा. आणि मला इकडं तुकोबा ऐकून यावं वाटलं. हां. मी महाराजाला म्हणलं मी तुकोबा ऐकून जाणार महाराज. महाराज म्हणजे मी पण येणार तुमच्यासोबत. तर आमचं हे 8वं वर्ष चाललं इकडून. अच्छा. हां. सीताप कुटुंबीय. या सीताप कुटुंबाच्या इथं आमची उत्तम सोय केली त्यांनी. अच्छा. हा 8 वर्षापासून. हे औंधाचं 8 वर्ष पार पडलं समजा आताच्या स्वयंपाकाला. पाणी टाका. आषाढी एकादशी आणि ही वारी साधारणतः जून जुलै अशा महिन्यात येते, जेव्हा पाऊस असतो खूप. हो. मग पावसाचा त्रास कधी झाला नाही? होतो ना त्रास. अधूनमधून होतो त्रास. गेल्या वर्षी इथं सोमवार सोडताना झालता. अच्छा. काय टाका पाणी. पाणी टाकलेलं आहे? हां हां. तेव्हा काय अनुभव आला होता तुमचा सोमवार सोडताना? पाऊस पडत होता वरून. हां. आणि खाली वारकरी जेवत होते. जेवण होईपर्यंत वारकरी काय उठले नाही. थोडं झाला तर अंग भिजले वारकऱ्याचे पूर्ण. पण जेवणावर नाही जेवणावर तर उठणार नाही वारकरी. असा हा साधा वारकरी संप्रदाय आहे, ज्यांना अगदी साधं जेवण लागतं. वरण भात, भाजी पोळी किंवा पिठलं भाकरी आणि एखादा गोडाचा पदार्थ केला जातो. त्यांच्या आवडीनुसार हा पदार्थ केला जातो. बरोबर? हां. तुम्ही त्यांना विचारून त्यांच्या आवडीनुसार स्वयंपाक करता की स्वतःच्या मनाने करता? नाही, अन्नदात्याच्या मनावर काय स्वयंपाक करायचा, जे दिलं ते वारकऱ्याच्या मनावर. वारकऱ्याला बेसन भाकर आवडली, वारकरी बेसन भाकर म्हणतात. अच्छा. हां. थोडं. हां. आणि मिष्टान्नाला थोडं नको म्हणतात. थोडं वारकरी झोप येते, हां, थकायला होतं. आषाढी एकादशी आहे आता जवळ, तर आषाढी एकादशीला काय खास म्हणजे सगळ्यांचा उपवास असतो. हां. तर शाबूची उसळ करतात आणि संध्याकाळी भगर आमटी करतात. लापशी शिजायला किती वेळ लागतो? शिजायला 20 मिनिटं लागतात. आपण तोपर्यंत मागे बसलेले महाराज आहेत, माऊली आहेत सगळे, त्यांच्याकडनं एक अभंग गाऊन घेऊया. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला.
सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला सोडून संत सदनी राहिला तुकाराम 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 भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगत तुकाराम महाराज की जय महाराज की जय सब संतन की जय महादेव। हे काय टाकलेलं आहे? गुळाचा पाक. त्यांनी गुळाचा पाक आधीच करून ठेवला होता, तो आता त्यांनी ह्या लापशीत टाकलेला आहे. लापशी तयार होते आहे. काही मिनिटात ही लापशी तयार होईल. वारकरी मंडळी सगळी बसलेली आहेत थकून, त्यांनाही जेवायचं आहे आणि त्यांच्याच बरोबर मी ही लापशीची चव घेणार आहे.